नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच बांधवांचा मला प्रश्न होता की 3 ते 3.5 वर्षामध्ये जर बुटक्या व्हरायटीज फ्रुटिंग स्टार्ट करायचे असेल तर कशा प्रकारे खत नियोजन केले पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण नारळ लागवडी केल्यापासून फ्रुटिंग स्टार्ट होईपर्यंत त्या पिरियडमध्ये आपल्याला मित्रांनो प्रत्येकी 3 महिन्याला एका झाडास 300 ग्रॅम 9-24-24 हे खत झाडापासून 1 ते 1.5 फूट गोल राऊंड मारून द्यायचे आहे. मित्रांनो, एका वर्षातून 2दा आपल्याला त्या झाडास ऑर्गॅनिक खत द्यायचं आहे. जसे की कोंबडी खत, लेंडी खत किंवा शेणखत. पण शेणखत हा चांगला कुजलेला द्यायचा आहे. कोंबडी खत ही ओला आपल्याला द्यायचं नाही, पूर्ण वाळलेला कोंबडी खत आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो, ऑर्गॅनिक खताचं प्रमाण एका झाडास 5 किलोचं ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपल्या झाडास फ्रुटिंग स्टार्ट होते त्यावेळेस मित्रांनो एका झाडास आपल्याला 200 ग्रॅम अमोनियम सल्फेट आणि 400 ग्रॅम MOP म्युरेट ऑफ पोटॅश आणि 20 ग्रॅम बोरॉन हे प्रत्येकी महिन्याला आपल्याला एका झाडास द्यायचे आहे. मित्रांनो, असं केल्याने झाडाची आणि झाडांच्या फांद्यांची चांगली ग्रोथ होऊन पोटॅशमुळे फळांची साईज ही खूप चांगल्या प्रकारे वाढते, चांगल्या प्रकारे सेटिंग होते आणि झाडाची फुगवण क्षमता वाढते. तर मित्रांनो, तुमचा प्रश्न असेल की झाडाला मायक्रोन्यूट्रन्स आणि फॉस्फरस कधी द्यायचं. तर मित्रांनो, आपल्याला 6 महिन्यातून एकदा 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे द्यायचं आहे आणि मायक्रोन्यूट्रन हे वर्षातून 2दा एका झाडास मिक्स मायक्रोन्यूट्रंट असेल तर 50 ते 100 ग्रॅम द्यायचं आहे. मित्रांनो, ऑर्गॅनिक खतामधून आपल्या झाडास मायक्रोन्यूट्रंट हे मिळत असतात. ज्यावेळेस फ्रुटिंग चालू होते त्यावेळेस ऑर्गॅनिक खताचाही आपल्याला मात्रा वाढवायची आहे. त्यावेळेस शेणखत आपण हे एका झाडास 10 ते 15 किलो द्यायचं आहे. कोंबडी खत हा 5 ते 6 किलोच फक्त द्यायचा आहे. लेंडी खत ही तुम्ही 10 ते 15 किलो देऊ शकता. पण ऑर्गॅनिक खत दिल्यानंतर आपल्याला झाडास पाणी भरपूर प्रमाणात द्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे फर्टिलायझेशन केल्यानंतर आपल्या झाडास 3 वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारे फळधारणा होते. जर फर्टिलायझेशन व्यवस्थितरित्या चालू असेल तरीही आपल्या जर झाडाची बोंडेगळ होत असेल, नारळगळती होत असेल तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला झाडावरती बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि जर फळगळती थांबत नसेल तर एका झाडास 50 ग्रॅम 052-34ची आळवणी घ्यायची आहे. मित्रांनो, सरासरी संपूर्ण फर्टिलायझेशनचा वार्षिक खर्च हा 50,000पर्यंत आहे. नारळ बागेचं उत्पन्न मित्रांनो, एका झाडास 100 फळे जरी धरली तरी बुटक्या जातीची एका एकरामध्ये 200 झाडं बसतात. मित्रांनो, त्याचं उत्पन्न आपल्याला 5 लाखांपर्यंत भेटू शकतं. त्यातून आपला 50,000 खर्च वजा जाता 4.5 लाखांपर्यंत आपल्याला एका एकरातून चांगलं असं उत्पन्न मिळू शकतं. मित्रांनो, जास्त काही अशी नारळ शेतीमध्ये राबणूक नाही. नारळ शेती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो.
आपल्या वातावरणामध्ये मित्रांनो नारळाच्या संपूर्ण व्हरायट्या ह्या मॅच करून घेतात. येलो डॉर्प असेल, ऑरेंज डॉर्प असेल, ग्रीन डॉर्प असेल, ज्या सर्व काही बुटक्या व्हरायटी आहेत त्या आपल्या वातावरणामध्ये मॅच होतात. चांगल्या प्रकारे या झाडांना सेटिंगही होतं. मित्रांनो, बुटक्या व्हरायटीची लागवड केल्यामुळे खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्पन्नास सुरुवात होते. आणि जर मित्रांनो तुमची उंच झाडांची बाग असेल आणि त्याची जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.